प्रभाग क्रमांक 10 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पोपटराव जेजुरकर यांच्या प्रचारार्थ आज प्रभागातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 10 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पोपटराव जेजुरकर हे एकटेच निवडणुकीत उभे आहेत, त्यामुळे त्यांना समोरील पक्षाच्या उमेदवारांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे। परंतु प्रभागातील जनतेतून मिळणारे प्रेम आणि विश्वास यामुळे जेजुरकर हे नक्की विजयी होतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। नुकतेच जेजुरकर यांच्या प्रचारासाठी अन्न औषध प्रशासन राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ आणि राज्याचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांची जाहीर सभा संपन्न झाली आहे। यावेळी या रॅलीत प्रभागातील हजारो महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे सगळं जनतेचं प्रेम आहे, कारण तुम्ही पाहिलं असं सभेला गर्दी इतकी झाली का मला अपेक्षा नव्हती एवढी गर्दी, कारण मी एकटा उमेदवार आहे आणि समोर चार उमेदवार आहे। त्यांच्या चारच्या उमेदवारांची जी गर्दी होती त्याच्यापेक्षा माझ्या याच्यात जास्त गर्दी झाली। त्याला कारण एका लोकांचं प्रेम, नागरिकांनी इतकं भरभरून प्रेम केलं आपल्यावर, याच्यातच आपला विजय झाल्यासारखं वाटतं। साधारण आता जर बघितलं की तुम्ही 3 मतदान जनतेला कसं आव्हान केलं की एक मतदान मला करा आणि तीन उमेदवारांसाठी काय सांगितलं? जनतेला सांगितलं 3 उमेदवार तुम्ही तुमच्यापर्यंत कोणालाही द्या, मला फक्त एक मतदान करा। माझं राष्ट्रवादीचं एकच घड्याळ आहे, त्या पहिल्याच मशीन मध्ये व्हाईट कलरच्या मशीन मध्ये एकच घड्याळ चिन्ह आहे 3 नंबरला। प्रचार संपणार, जनतेने जसा आता मला प्रतिसाद दिला तसाच मतदानाच्या रूपातून प्रतिसाद द्यावा हीच नम्र विनंती आहे सर्वांना। प्रचार कार्यालय मी निवडून आल्या पहिले जर काम करीत पहिले मुद्दाम फुलाचं काम करेल, मी जनतेला दिलेला हा शब्द आहे आणि मला समीर भाऊंनी दिलेला शब्द आहे। समीर भाऊ स्वतः बोलले फक्त तुम्ही निवडून या आणि नागरिकांना तरी यांना निवडून आणा, काम करायची जी पद्धत आहे ती माझ्या पद्धतीने घ्या। समीर भाऊचं काम तुम्ही बघितलंय खासदार असताना, त्या मोठमोठे प्रोजेक्ट आहेत, तसा अशोकनगर करता एक मोठा प्रोजेक्ट असेल जो सगळ्या अशोकनगरचा चेहरा मोहरा बदलून टाकेल, ते काम पहिले चालू निवडून आल्या। या रॅलीमध्ये कारण प्रत्येक ठिकाणी गेलो इतका अंशवण करत होते आणि जे प्रेम भेटत होतं त्यातून एक वाटत होतं आणि नागरिकांना एक सर्वसाधारण नगरसेवकाची गरज आहे, त्यांच्या मनातली इच्छा ही पूर्ण होणार आहे असं वाटतं। 15 तारखेबाबत काय सांगा? 15 जानेवारीला मतदान आहे। 15 जानेवारीला मतदान आहे, मतदानाच्या दिवशी तुम्ही बघायला तर राष्ट्रवादीच्या घड्याळाला, कारण सर्व नागरिकांना फक्त एक मत माझ्यासाठी द्यायचे, बाकी 3 मत त्यांच्या मनातील तिकडे द्यायचे। त्यामुळे मला भरभरून प्रतिसाद आहे। नागरिक म्हणतात का विकासाला मत द्यायचंय आणि एक मतासाठी आम्ही बांधील तुमच्या, बाकी 3 मताचा आम्ही आमच्या पद्धतीने घेऊ। कारण खरोखर आहे 1 महिन्यापासून जे माझे ज्येष्ठ माझ्या वयाने मोठे काही वयाने लहान आहे ते सर्व इतकं मेहनत घेत आहे, नातेवाईक आहे, मित्रपरिवार आहे, एवढं मेहनत घेत आहे काही लिमिट नाही त्याला। आणि सगळ्यात महत्वाचं तर ते त्यांचे सर्व काम धंदे बंद करून आणि माझ्यासाठी इथं जीवाचं रान करू राहिले, मी त्यांचे सगळ्यांचे खूप धन्यवाद मानतो आणि मला जर मी निवडून येईल त्यांच्याच मुळे निवडून येणार। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।